केजरीवाल आणि सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता झाली तथाकथित लिकर स्कॅम मधून, तुम्हाला माहितच आहे. पण या सगळ्यात मूर्ख कोणाला बनवलं गेलं? आपल्यासारख्या सामान्य राजकारणाशी डायरेक्ट संबंध नसलेल्या लोकांना. जर ही केस खोटी होती, जर सीबीआय ईडी ज्यांनी चार्जशीट दाखल केली ते अधिकारी चुकीचे होते, अकार्यक्षम होते, तर मग त्यांना शिक्षा कोण देणार? याच मुद्द्यावर आम आदमी पार्टीनं संपूर्ण दिल्लीची निवडणूक गमावली. अनेकांचं राजकीय करिअर संपलं. केजरीवाल 6 महिने तुरुंगात होते, सिसोदिया जवळपास 2 वर्ष तुरुंगात होते. आणि जरी केस खोटी होती, जसं कोर्टानं म्हटलं की यात काही ठोस पुरावा नाही, पेपर ट्रेल नाही, जबरदस्तीने केस तयार केली गेली होती, तर मग जबाबदार कोण? म्हणजे जनतेलाच येडं बनवलं जातंय का? एक मुख्यमंत्री तुरुंगात जातो, उपमुख्यमंत्री तुरुंगात जातो, आणि नंतर कोर्ट म्हणतं की ही केसच बनावट होती. याचा अर्थ काय? राजकीय पक्ष आणि विविध संस्था एकत्र येऊन जनतेची दिशाभूल करत आहेत का? आपण टीव्हीवर युट्यूबवर जे डिबेट बघतो ते सगळं तयार केलेलं नाटक होतं का? शेवटी काय होतं? ना केजरीवाल तुरुंगात राहतात, ना सिसोदिया, ना सीबीआयचे अधिकारी अडचणीत येतात, ना पोलीस, ना चार्जशीट दाखल करणारे, ना सत्ताधारी पक्ष, ज्यांनी या मुद्द्यावर पूर्ण प्रचार केलेला होता. मग याचा अर्थ लिकर स्कॅम झाला नव्हता का? मग टीव्हीवरची चर्चा, आरोप प्रत्यारोप सगळं निरर्थक? म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रचार ही खोट्या मुद्द्यावर आधारित होती का? मग जबाबदार कोण? सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं झालं? आपल्यासारख्या सामान्य लोकांचं, जे राजकारणात सक्रिय नाहीत, ज्यांना फक्त स्वच्छ हवा, पाणी, चांगली शाळा, रुग्णालय आणि रस्ते पाहिजेत. अशा लोकांचीच फसवणूक होते प्रत्येक राजकीय पक्षाकडून. जर ही केस खोटी आणि बनावट होती, तर सर्वात मोठी जबाबदारी सत्ताधारी पक्षावर येते, कारण त्यांनीच हा मुद्दा जोरात उचलला, दारू घोटाळा म्हणून प्रचार केला. आणि जर काहीच घोटाळा नव्हता, तर मग ही केस लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही? त्यांना नोकरीतनं काढलं जाणार आहे का? जर काहीच होणार नसेल, तर म्हणजे सगळं काय होतं? एक राजकीय नाटक? आणि शेवटी पुन्हा तोच प्रश्न, जनतेला येडं बनवलं जाते का?